विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहासामध्ये 4 धडे पाहिलेले आहेत. काल आर्थिक विकास बघितलेला आहे. थोडंसं आपण काय करायचं आज राज्यशास्त्राचा भाग घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या तासाला बघितलं की आर्थिक विकास. तर या आर्थिक विकासामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी काल सांगितल्या, त्याची उजळणी सुद्धा आपण काल घेतलेली आहे, लक्षात ठेवा. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी मध्ये विषय राज्यशास्त्र, म्हणजे इतिहासाच्याच पाठीमाग राज्यशास्त्र विषयावरती काही पाठ तुम्हाला दिलेले आहेत. 6 पाठ आहेत. त्यापैकी पहिला क्रमांकाचा धडा आपण बघणार आहोत, पाठ क्रमांक 1, ज्याचं नाव आहे महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. आता पाठीमागच्या इयत्तेमध्ये आपण शिकलेलो आहोत की नागरिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकामधून आपण स्थानिक शासन संस्था, त्यानंतर भारताचं संविधान आणि आपल्या देशातील राज्य पद्धती, शासनाची रचना यांचा अभ्यास काय केलेला आहे आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये केलेला आहे. म्हणजेच आता आपण 9वीला आलेलो आहोत. 8वीच्या इयत्तेमध्ये तर जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्ही त्या ठिकाणी संविधान म्हणजे काय हे 8वीच्या राज्यशास्त्रामध्ये तुम्ही शिकलेला आहात. नागरिक शास्त्रामध्ये तुम्ही शिकलेला आहात की संविधानाची निर्मिती कशी झाली, संविधानाचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, त्याच्यानंतर संविधान किती साली निर्माण झालं, म्हणजे प्रत्यक्ष त्याला किती वर्ष संविधान निर्माण करायसाठी लागली, त्याच्यानंतर संविधान ऍक्च्युअली कोणत्या दिवसापासून काय झालं लागू झालं, ते त्याची तारीख, याच्यापासून सगळं तुम्ही 9वीला शिकलेला आहात. आणि त्याचबरोबर तुम्ही 8वीला शिकलेला आहात. आणि 8वीला शिकत असताना तुम्ही प्रत्येक ज्या भारत देशामध्ये निवडणुका होतात ते निवडून येण्याचे जे काही पात्रता असतील त्या सुद्धा तुम्ही मागच्या वर्षी शिकलेला आहात. उदाहरणार्थ बघा की तुम्ही पाठीमागच्या वर्षी शिकलेला आहात भारतामधील लोकसभा आणि राज्यसभा. तर लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जे निवडून जातात त्यांना काय म्हणतात, खासदार असं म्हणतात, लक्षात ठेवा. तर हे खासदार कशा पद्धतीने निवडून जातात, त्यांच्या निवडणुका कशा असतात हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज कोण करतं, त्याचा अध्यक्ष कोण असतं हे सुद्धा आपण 8वी इयत्तेमध्ये बघितलेलं आहे. त्याचबरोबर आपण जर महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जसं लोकसभा आणि राज्यसभा असतं तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2 सदन आहेत, ज्याचं नाव आहे, एकाचं विधानसभा आणि दुसरं आहे विधान परिषद. मग अशा पद्धतीनं 2 आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. तसं आपण बघितलं की विधानसभेचा कारभार कशा पद्धतीने चालतो, त्याच्यानंतर विधान परिषदेचा कारभार कशा पद्धतीने चालतो, विधानसभेत निवडून येण्यासाठी वयाची अट काय आहे, या सर्व गोष्टी आपण काय केलेल्या आहेत पाठीमागच्या इयत्तेत म्हणजेच 8वीला तुम्ही बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर राष्ट्रपतीची निवड कशा पद्धतीने होते, राष्ट्रपतींची कार्य कोणकोणती आहेत, लोकसभेच्या कार्य कोणकोणते आहेत, या सर्व गोष्टी काय केलेल्या आपण त्याच्यामध्ये बघितलेल्या आहेत, लक्षात ठेवा. आणि याच मध्ये आपण बघितले की शासनाची रचना कशा पद्धतीने असते, की एखादा कायदा कशा पद्धतीने पास होतो आणि कायदा पास झाल्यानंतर तो संमत कशा पद्धतीने होतो, म्हणजे लोकसभेतून राज्यसभेत, राज्यसभेतून लोकसभेत त्याचं काय होतं वाचन होतं, वाचन झाल्यानंतर ते काय होतं राष्ट्रपतींसाठी स्वाक्षरीला जातं आणि राष्ट्रपतींनी त्याच्यावरती सही केली की ते काय होतं बिल मंजूर होतं, लक्षात ठेवा. हे सगळ्या गोष्टी मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. या सर्व गोष्टी तुम्ही कितवीला शिकलेल्या आहात तर 8वी इयत्तेमध्ये तुम्ही शिकलेला आहात, लक्षात ठेवा. म्हणजेच काय की भारताची सर्व जी रचना आहे, जे काही संविधानावरती आधारित आहे, तर त्या संविधानावरती आधारित सर्व संरचना तुम्ही त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत. आणि कशा पद्धतीने राज्य पद्धती चालते हे सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे. त्याच्यानंतर राज्याचं बघितलं, त्यानंतर जिल्हा पातळीवरती जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, त्यानंतर तहसीलदार, त्याच्या खालचे लोक, तलाठी वगैरे हे कशा पद्धतीने काम करतात, या सर्व गोष्टी सुद्धा आपण 8वी इयत्तेमध्ये काय केलेल्या बघितलेल्या आहेत. त्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला मागच्या इयत्तेत असताना पण दिलेली आहे आणि आताही थोडक्यात उजळणी आपण केलेली आहे, लक्षात ठेवा. आता या इयत्तेमध्ये म्हणजेच आपण 9वी मध्ये काय बघणार आहोत तर भारताचे जगाशी असणारे संबंध आपण या 9वीच्या भूगोलमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच काय की
भारत देशाचे इतर जगाशी असलेले संबंध म्हणजे भारताचे पाकिस्तान बरोबरती, चीन बरोबरती कशा पद्धतीचे संबंध आहेत, तणावाचे संबंध आहेत की चांगले संबंध आहेत, दोघांच्या मध्ये नेमकं कशामुळे वाद होतो, या सर्व गोष्टी सुद्धा काय करणार आहोत आपण त्यामध्ये बघणार आहोत. तर त्याचबरोबरती जगाशी असणारे संबंध पाहत असताना भूगोलाचा तुम्ही अभ्यास करणार आहात. तर भूगोलाच्या अभ्यासातून तुम्हाला जगाची भौगोलिक रचना काय होणार आहे तुम्हाला समजणार आहे, लक्षात ठेवा. आणि या अभ्यासातून तुम्हाला सर्व घडामोडी कळतील भूगोलातल्या. तसेच इतिहासाच्या अभ्यासातून ऐतिहासिक काळातील जागतिक घडामोडी तुम्हाला समजतील. आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासातून आपण भारताचे जगाशी असणारे संबंध काय करणार आहोत या ठिकाणी बघणार आहोत. आपण सर्वजण वेगवेगळ्या कारणासाठी, सोयी सुविधांसाठी समाजातील व्यक्ती, संस्था, संघटनावरती अवलंबून असतो, लक्षात ठेवा. म्हणजेच काय की आपल्या कोणत्याही गोष्टी असतील, आपलं साधं घर आपण घेतलं तर घरामध्ये आपल्याला जर आपली शेती असेल तर आपल्या घरामध्ये धान्य थोडंफार असतं, परंतु बाकीच्या सर्व काही गोष्टी असतात त्या आपल्याला काय कराव्या लागतात, विकत आणाव्या लागतात, लक्षात ठेवा. तर त्या सर्व गोष्टी काय कराव्या लागतात, विकत आपल्याला आणाव्या लागतात. तर या सर्व गोष्टी आपण घरात तयार करू शकतो का, नाही. तर आपण काय करतो की दुकानदारावरती अवलंबून असतो. म्हणजेच काय सॉरी आपण घरामध्ये आपली जर शेती असेल तर शेतीमध्ये गहू ज्वारी असेल तर घरात आपण धान्य काय करू शकतो, वापरू शकतो. परंतु आपण घरामध्ये टूथपेस्ट तयार करू शकतो का, नाही. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश तयार करू शकतो का, तर नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या डाळी आपण घरामध्ये तयार करू शकतो का, नाही, लक्षात ठेवा. त्यासाठी काय करावं लागेल, दुकानदाराकडून आपल्याला त्या विकत घ्याव्या लागतात आणि त्या घरामध्ये वापराव्या लागतात. आणि दुकानदार सुद्धा तो स्वतः तयार करतो का, नाही मित्रांनो. तर तो काय करतो, कारखान्यातून काही माल उचलत असतो. त्याच्यानंतर ज्या कंपन्या किंवा शेतकरी असतील त्या शेतकऱ्याकडून मार्केट यार्डातून तो माल काय करत असतो, उचलत असतो, लक्षात ठेवा. म्हणजे तो आपल्या दुकानामध्ये नेऊन ठेवत असतो. मग कसं आहे की आपण त्या दुकानदारावरती अवलंबून नसतो, दुकानदार मार्केट यार्डमध्ये किंवा शेतकऱ्यावरती काय असतो, अवलंबून असतो, लक्षात ठेवा. म्हणजेच काय, ही साखळी एकमेकांमध्ये गुंफलेली आपल्याला आढळून येते. म्हणजेच आपण जगामध्ये सर्वजण एकमेकावरती अवलंबून असतो. आता दुकानदाराकडे तुम्ही गेला, दुकानदाराकडनं ज्या वेळेला एखादी वस्तू तुम्ही घेता त्यावेळेला ती वस्तू घेतल्यानंतर त्याचं तुम्हाला पैसे द्यावे लागतात. ज्या वेळेला तुम्ही पैसे त्यांना देता दुकानदार काकांना, त्यावेळेला दुकानदाराला दिलेले पैसे तुम्ही ज्या वेळेला देता त्यावेळेला तुम्ही टूथपेस्ट घेतला असाल किंवा दुसरा साबण कुठलाही घेतला असेल तर त्या साबणाचे पैसे तुम्ही देता, त्यावेळेला त्याचा नफा सोडून काही टॅक्स हा सरकारला सुद्धा काय करत असतो, अनपेक्षितरित्या तिथं मिळत असतो, लक्षात ठेवा. म्हणजेच काय, तुम्ही एखादी गोष्ट खरेदी केली त्यावेळेला त्याचा फायदा त्यांना सुद्धा होतो आणि सरकारला सुद्धा होत असतो, लक्षात ठेवा. म्हणजेच एकमेकांवरती या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. तुम्ही शाळेमध्ये जाता, शाळेमध्ये गेल्यानंतर शाळेमध्ये वर्गातले शिक्षक असतात ते तुम्हाला अभ्यास देतात. अभ्यास दिल्यानंतर तो जो अभ्यास असतो तो काय करता, तुम्ही वहीमध्ये लिहिता. पण त्या वहीमध्ये लिहायचा असेल तर तुम्हाला पेन लागतो, लक्षात ठेवा. तो पेन सुद्धा तुम्ही दुकानदाराकडून विकत आणता. त्याच्यानंतर लागणाऱ्या वह्या असतील त्या सुद्धा दुकानदाराकडून तुम्ही विकत आणता. शाळेचा ड्रेस असेल तो सुद्धा तुम्हाला काय करावा लागतो, विकत आणावा लागतो. म्हणजेच काय, सगळ्या गोष्टी एकमेकांवरती काय आहेत, अवलंबून आहेत, लक्षात ठेवा. मग अशा जर एकमेकांवरती अवलंबून असणाऱ्या गोष्टी असतील तर तशाच पद्धतीने भारत देश पण कोणावर तरी अवलंबून असला पाहिजे. आणि आपल्या भारत देशावरती सुद्धा काही देश किंवा काही संस्था, काही राज्य सुद्धा अवलंबून आहेत, लक्षात ठेवा. काही छोटे छोटे देश असतील ते. तर आपण आपले सामाजिक जीवन परस्परावलंबी असते हे आपण बघितलं. त्यात परस्पर सहकार्य खूप महत्वाचं असतं हे आपण पाहिलं. आणि हे जसे व्यक्ती आणि समाजाबाबत आहे तसेच विविध राष्ट्राबाबत आहे. म्हणजे आपण जसे एकमेकांवर अवलंबून असतो, एकमेकाला सहकार्य करतो, तसंच आपण काय करतो की शेजारील राष्ट्रांना सुद्धा काही प्रमाणात मदत व्यवसायाच्या माध्यमातून करत असतो किंवा
काही वेळेला संकट येतं, भूकंप असेल, पुराचं संकट येतं, त्यावेळेला सुद्धा काय करतात, समजा नेपाळमध्ये मागच्या 2-3 वर्षापूर्वी भूकंप झाला, तर भूकंप झाल्यानंतर भारत सरकारने काय केले, नेपाळ या देशाला मदत केलेली लक्षात ठेवा. आणि भारतामध्ये ज्यावेळेला पूर किंवा इतर परिस्थिती येते त्यावेळेला बाहेरचे देश सुद्धा भारतामध्ये काय करतात, मदत करत असतात. हे कशाचं व्यावसायिक दृष्टिकोनातून हे घडलेलं नाही, तर हे माणुसकीच्या नात्यानं हे काय केलेलं आहे, मदत केलेली आपल्याला दिसून येते. जसा आपला भारत देश स्वतंत्र झालेला आहे, पण कधी स्वतंत्र झाला बाळांनो, तर 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्याच पद्धतीनं काही ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झालेले सुद्धा या पृथ्वी तलावरती देश आहेत. तसेच स्वतंत्र अस्तित्व असणारे काही देश त्यावेळेला स्वतंत्र झालेले आपल्याला दिसून येतात. तर त्यांच्यात सातत्याने काही ना काही देवाणघेवाण ही होत असते, व्यवहार होत असतात. ही स्वतंत्र राज्य परस्परांशी काही करार सुद्धा करतात, लक्षात ठेवा. आणि या सर्व स्वतंत्र आणि सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते, तिला आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था असं म्हणतो, लक्षात ठेवा. म्हणजेच काय की कोणत्या गोष्टीची देवाणघेवाण किती करायची किंवा कोणत्या गोष्टी किती आल्या पाहिजे याचा सुद्धा काय केला जातो, करार केला जातो, लक्षात ठेवा. एक उदाहरण याच्यासाठी देईल. आपल्या भारत देशामध्ये ऊसाचं उत्पन्न हे मोठ्या प्रमाणावर होतं, त्यामुळं साखर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्या भारत देशामध्ये तयार होते, लक्षात ठेवा. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर साखर भारतात तयार होत असेल तर विद्यार्थी मित्रांनो मला सांगा, बाहेरच्या देशातून आपण साखर मागवू का? तर तुमचं उत्तर आहे नाही. कारण आपल्याच घरामध्ये भरपूर साखर असताना किंवा आपल्या देशामध्ये भरपूर साखरेचे उत्पादन असताना आपण बाहेरच्या देशामधून साखर मागवणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून असे काही प्रोडक्ट असतात किंवा अशा काही वस्तू असतात ज्या आपल्या अंतर्गत म्हणजे भारतामध्ये ज्या उत्पादित होतात त्यांना काय करतं, भारत देशचं सरकार आहे आपल्या भारताचं, ते सरकार जागतिक बाजारपेठेमध्ये काय देतं, त्यांना स्थान देण्याचं ते काम करत असतं, लक्षात ठेवा. आणि त्याच पद्धतीने बाहेरच्या देशातील लोक सुद्धा काय करतात की आपल्या भारतातल्या बाजारपेठेचा कब्जा घेण्याचा काय करतात, प्रयत्न करत असतात. जसं आपण त्यांच्या बाजारपेठेमध्ये उतरतोय तसेच ती लोक सुद्धा आपल्या बाजारपेठेमध्ये उतरण्याचा प्रयत्न करत असतात. पण सरकारची जी धोरणं असतात ती काय असतात की सर्वसामान्य लोकांना परवडेल अशाच किमतीमध्ये सर्व वस्तू मिळाल्या पाहिजेत. यासाठी काय केला जातो, तर आंतरराष्ट्रीय करार केला जातो. म्हणजेच काय, ही जी व्यवस्था आहे ती आंतरराष्ट्रीय व्यवस्था असं म्हटलं जातं. त्या करारातून किती प्रमाणामध्ये पैसे द्यायचे, पैसे घ्यायचे, वस्तू कोणत्या पद्धतीने द्यायच्या, कोणत्या पद्धतीने घ्यायच्या आणि त्याचे काय टॅक्स लागणार असतील ते सर्व काय केले जातात, या करारामधून ठरवले जातात. त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, त्याचं नाव आहे परस्परावलंबन. तर परस्परावलंबन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर परस्परावलंबन म्हणजे काय की आपण मगाशी तुम्हाला उदाहरण सांगितलं की आपण प्रत्येक गोष्टीसाठी एकमेकांवरती अवलंबून असतो, लक्षात ठेवा. जगातले सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणासाठी परस्परावरती अवलंबून असतात, लक्षात ठेवा. आता तुम्ही दुबई सारख्या किंवा ज्यांच्याकडे तेलाचे साठे, खनिज तेलाचे साठे भरपूर आहेत, ते अतिशय श्रीमंत देश आहेत, परंतु त्या देशांमध्ये पिण्याचं पाणी हे खूप महाग मिळतं. म्हणजे आपल्याकडे ज्या रेटला पेट्रोल मिळतं त्या रेटला त्यांच्याकडे काय मिळतं, पिण्याचं पाणी मिळतं. म्हणजे तिथं पाणी विकत घ्यावं लागतं, एवढी त्या ठिकाणी वाईट परिस्थिती आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तिकडं शेतीचं प्रमाण अल्प असल्यामुळे तिकडं सर्व जी शेतीची उत्पादनं असतील ती सगळी उत्पादन काय करतात, बाहेरच्या देशातून त्यांना आयात करावी लागतात. म्हणजेच काय, प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची गरज असते आणि याच गरजेतून काय केलेलं आहे, त्यांनी सुद्धा आपल्या देशामध्ये म्हणजे ज्या देशामध्ये शेती पिकू शकत नाही त्या देशांनी सुद्धा काय केलेलं आहे, ठिबक सिंचनाच्या मदतीनं किंवा नवनवीन उपक्रम राबवून त्यांनी काय केलं, शेतीमध्ये बदल करायला सुरुवात केलेली आहे. आता ते तंत्रज्ञान म्हणजे इस्रायल नावाचा देश आहे, त्या देशाचं शेतीचे जे तंत्रज्ञान आहे
ते तंत्रज्ञान काय केलेलं आहे, थोडंसं भारतानं सुद्धा घ्यायचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे, लक्षात ठेवा. आणि विदेशी जो फळभाजीपाला आहे, उदाहरणार्थ तुम्हाला कॅप्सिकम वगैरे तुम्ही बघितलं असाल, ड्रॅगन फ्रूट वगैरे तुम्ही बघितलं असाल, तर या सर्व ज्या काही गोष्टी आहेत, झुकिनी वगैरे हे शब्द तुम्ही ऐकला असाल किंवा बघितलं असाल, तर हे ज्या सगळे गोष्टी आहेत या सगळ्या काय आहेत, तर परदेशी हा भाजीपाला सुद्धा आपल्या भारतामध्ये काय केला जातो, उगवला जातो, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामधून मोठ्या पद्धतीने नफा सुद्धा मिळवला जातो. या सर्व गोष्टी पुढे मिळतात, तर हॉटेलमध्ये याच्यापासून वेगवेगळ्या पदार्थामध्ये हे वापरले जातात, लक्षात ठेवा. म्हणजेच काय की कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरती आपण भारत देश सुद्धा अवलंबून आहे आणि परदेशातले लोक सुद्धा आपल्यावरती अवलंबून आहे. मी तुम्हाला सांगत होतो की इस्रायलचं जे तंत्रज्ञान आहे इस्रायल, तर ते इस्रायलचं शेतीचं तंत्रज्ञान काय करते, सगळ्या जगातले वेगवेगळे देश काय करायला लागले, घ्यायला लागलेले आहेत. म्हणजेच काय, ज्या भागामध्ये दुष्काळ असेल किंवा ज्या भागामध्ये पाण्याची कमतरता असेल, तर त्या पाण्याच्या कमतरतेवरती त्यांनी उपाय शोधून काढले की खूप कमी प्रमाणामध्ये माती आणि पाणी घेऊन त्याच्यामधून रोपटी उगवून त्याच्यापासून नफा कमवण्याचे साधन त्यांनी काय केलेले, निर्माण केलेले आहेत. म्हणजेच काय, जसं ती लोक पाण्यासाठी वनवन भटकत असतात, त्यांना पाणी विकत घ्यावं लागतं, पण त्यांच्याकडं टेक्नॉलॉजी खूप छान पद्धतीची आहे, ती आपण घेऊ शकतो. आणि आपल्याकडे द्राक्ष असतील, बेदाणे असतील किंवा इतर काही फ्रुट्स असतील, ते काय करत असतो, फळं वगैरे आपण त्यांच्याकडे पाठवत असतो, लक्षात ठेवा. म्हणजेच काय, याची देवाणघेवाण आपण करत असतो. त्याचे करार वेगळे असतात, त्याचे प्रकार वेगळे असतात, त्याचे नियम अटी सुद्धा काय असतात, त्या वस्तूंसाठी वेगवेगळ्या असतात, लक्षात ठेवा. मग या गोष्टीवरती आपण काय झालं, एकमेकावरती अवलंबून झालो. त्याच्यानंतर तुम्ही मोबाईल फोन घ्या. मोबाईल फोन त्याचे पार्ट्स असतील, त्यासाठी सुद्धा आपण काय करतो, विदेशी ज्या चायना असेल, त्याच्यानंतर आपलं सिंगापूर असेल, मलेशिया असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत किंवा थायलंड वगैरे आहेत, तर या बाकीच्या देशांवरती सुद्धा आपण काय आहे, वेगवेगळ्या पार्टसाठी आपण अवलंबून आहोत, लक्षात ठेवा. आता आपल्या भारत देशामध्ये पेट्रोल आणि डिझेल आणि गॅस याचा वापर काय आहे, मोठ्या प्रमाणात पाहायला आपल्याला मिळतो. मग आपल्या ह्याच्यामध्ये उत्पादन होतं का पेट्रोल आणि गॅसचं, तर विद्यार्थ्यांमध्ये होतं, पण खूप कमी प्रमाणामध्ये होतं. तेवढं पेट्रोल आपल्याला एक दिवसही पुरणार नाही, एवढं पेट्रोलचं उत्पादन आपल्याकडे होतं, कमी होतं. म्हणून काय करतो आपण की आपण बाहेरच्या देशामधून काय करतो, पेट्रोलची आयात करत असतो. बाहेरून आपण घेतो त्याला काय म्हणायचं, आपण आयात करत असतो, त्याबद्दल आपण काय करतो, त्यांना पैसे देत असतो, लक्षात ठेवा. म्हणजेच काय की आपण पेट्रोल संपन्न देश आहोत का, तर नाही, लक्षात ठेवा. आता ज्या देशामध्ये पाण्याची कमतरता जास्त आहे, तर ते देश काय करतात की दुसऱ्या देशांनी जे काही तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे, ते तंत्रज्ञान घेऊन काय केलेलं आहे, त्यांनी समुद्र काठावरती ते खारं पाणी जे आहे ते समुद्राचं, ते शुद्ध करून पुन्हा पिण्याच्या योग्य पाण्यामध्ये रूपांतर करण्याचं काम त्या देशांनी काय केलेलं आहे, सुरू केलेलं आपल्याला आढळून येतं, लक्षात ठेवा. ज्या देशामध्ये पाण्याचं मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष भासतं, त्या देशाने काय केलेलं आहे, अशा पद्धतीचे संशोधनामध्ये पैसे गुंतवलेले आहेत. म्हणजेच काय, त्यांनी संशोधन किंवा त्या क्षेत्रामध्ये पैसे गुंतवले आणि दुसऱ्याकडे ते तंत्रज्ञान उपलब्ध असेल तर ते दुसऱ्याकडून घेऊन आपल्या देशामध्ये ते तंत्रज्ञान राबवलेलं आपल्याला दिसून येतं. आता याच्यावरून तुम्हाला कळायला असेल की एखाद्या देशाकडे भरपूर पैसा आहे, परंतु पिण्यासाठी योग्य पद्धतीचं पाणी नाही किंवा खाण्यासाठी योग्य अन्न नाही. तर काही देशांकडे खाण्यासाठी अन्न आहे, योग्य पद्धतीचं आहे, परंतु त्यांच्याकडं बाहेरच्या काही गोष्टी घेण्यासाठी पैसा नाही, लक्षात ठेवा. मग या सर्व गोष्टींचा ताळमेळ साधण्यासाठी जे आपल्याकडे आहे ते आपण दुसऱ्याला द्यायचं, दुसऱ्याचं नॉलेज थोडं काय करायचं, आपण घ्यायचं. अशा पद्धतीने देवाणघेवाण करणे म्हणजेच काय, आपण परस्पर अवलंबन असं म्हणतो, लक्षात ठेवा. तर कुठलंही राष्ट्र किती मोठं असलं, किती समृद्ध असलं, तरी त्याला दुसऱ्या राष्ट्रांवरती अवलंबून असावं लागतं, लक्षात ठेवा, आणि राहावंच लागतं. जगामध्ये असं कुठलंही राष्ट्र नाहीये किंवा कुठलाही माणूस नाही की मला कोणाचीही गरज नाही असं म्हणणारा, लक्षात ठेवा. कारण असा म्हणणारा माणूस एकटा पडला नाही तर कधी ना कधीतरी आयुष्यामध्ये अडचण येत असते, लक्षात ठेवा. त्यावेळेला कुणाच्या ना कुणाच्या सहकार्याची गरज पडत असते. म्हणून नेहमी काय करायचं, आपण परस्परांना सहकार्य केलं पाहिजे, लक्षात ठेवा. आता पुढचा मुद्दा आपण बघायचा की मोठ्या राष्ट्रांना
अन्य त्यांच्यासारख्याच मोठ्या आणि छोट्या राष्ट्रांवर ते अवलंबून राहतं. म्हणून परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय परराष्ट्र धोरणाचं म्हणजे व्यवस्थेचं काय आहे, एक प्रतीक किंवा एक जागतिक व्यवस्थेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हटलं तरी वावगं ठरलेलं नाही. लक्षात ठेवा, वावगं ठरणार नाही. लक्षात ठेवा. आता तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे, व्यक्ती आणि राष्ट्राच्या परस्परावलंबनात नेमका फरक काय? विचार करा. व्यक्ती आणि राष्ट्राच्या परस्परावलंबनात फरक काय? तर विद्यार्थ्यांना फरक दिसतो. कशाचा फरक दिसतो? तर व्यक्तीच्या गरजा छोट्या छोट्या असतात आणि राष्ट्राच्या गरजा काय असतात? खूप मोठ्या असतात. लक्षात ठेवा. आणि खूप मोठ्या गरजा असतात, त्या भागवण्यासाठी काय करावं लागतं? खूप मोठ्या पद्धतीचे प्रयत्न करावे लागतात. आणि व्यक्ती जर घेतला, एखाद्या व्यक्ती स्वतः आपण घेतलं तर आपल्या गरजा काय असतात? खूप छोट्या असतात एखाद्या राष्ट्राच्या मानानं. त्याच्यानंतर बघा, श्रीमंत देश आणि गरीब देश अशी काही विभागणी असते का? तर विद्यार्थी मित्रांनो, श्रीमंत देश आणि गरीब देश ही विभागणी आपणच करत असतो. आणि ही विभागणी कशामुळे दिसते? की ज्या देशांच्याकडे पैसा मुबलक प्रमाणात आहे त्यांना आपण श्रीमंत देश म्हणतो, आणि ज्या देशांच्याकडे पैसा नाही त्यांना आपण गरीब देश असं नाव पडलेलं आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्व देशातली लोक सगळे समान आहेत, सगळ्यांना खायला अन्नच लागतं. लक्षात ठेवा. आणि सगळ्यांचे विचार करण्याची पद्धती सुद्धा एकच आहे. लक्षात ठेवा. परंतु ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, आणि ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो? वेगळा असतो. त्यामुळे आपल्याला काय वाटतं की त्याची विभागणी झालेली आहे. लक्षात ठेवा. पण सगळे देश काय आहेत? समान आहेत. फक्त ज्यांच्याकडे पैसा जास्त आहे त्यांना श्रीमंत म्हटलं जातं, आणि ते खरं आहे. लक्षात ठेवा. बघा, देशाचा कारभार जसा संविधानाच्या आधारे चालतो तसा जागतिक पातळीवर एखादे संविधान आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारत देशाचा कारभार हा संविधानावर चालतो, सगळे नियम तयार केलेले आहेत. पण जागतिक पातळीवरती संविधान हा प्रकार नाही अस्तित्वात. परंतु एकमेकाला आवश्यक असणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी काही करार काय केलेले आहेत? सर्व जगाने मान्य केलेले आहेत की या गोष्टी आपण काय केल्या पाहिजे? सर्व जगामध्ये इतर राष्ट्रांना दिल्या पाहिजेत, आणि इतर राष्ट्रांनी त्या गोष्टी इतर राष्ट्रांना पोहोच केल्या पाहिजेत. अशा पद्धतीचा सामंजस्य करार हा सगळ्या जगामध्ये आहे. परंतु अशा कोणत्या प्रकारचं संविधान म्हणजे ऍक्युरेट असं, करेक्ट असं कोणत्याही प्रकारचं अजून तरी नाही. लक्षात ठेवा. काही छोट्या छोट्या संघटना मिळून, जसं काल शिकवलं तुम्हाला की WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ते नियम वगैरे, अटी वगैरे तयार करतं, तसंच पद्धतीचे काही संघटना काय करतात? काम करत असतात. त्याच्यानंतर आपण बघायचं आहे परराष्ट्र धोरणांच्या द्वारे आंतरराष्ट्रीय संबंध. तर आपण बघणार आहोत परराष्ट्र धोरणांच्या द्वारे आंतरराष्ट्रीय संबंध. तर ही गोष्ट बघत असताना परराष्ट्र धोरण म्हणजे नेमकं काय? तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही बाहेरचे देश आहेत तर त्या बाहेरच्या देशांशी आपले संबंध कशा पद्धतीचे असावेत, सामंजस्य त्या संबंधामध्ये असावं, असे याद्वारे काय केलेलं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठल्याही प्रकारची कटुता त्या याच्यामध्ये असू नये. लक्षात ठेवा. मैत्रीपूर्ण संबंध हे असावेत. त्याच्यानंतर प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रांशी व्यवहार कसे करावे याविषयी निश्चित धोरण असं ठरवते. लक्षात ठेवा. अशा धोरणाला परराष्ट्र धोरण असं म्हणतात. म्हणजेच काय? प्रत्येक राष्ट्र इतर राष्ट्रांशी कशा पद्धतीने धोरण ठेवायचं किंवा त्या राष्ट्राशी कशा पद्धतीने वागायचं हे जे काही ठरवणं असतं त्याला आंतरराष्ट्रीय धोरण किंवा परराष्ट्र धोरण असं त्याला म्हणत आहेत. लक्षात ठेवा. याची माहिती पुढे अधिक विस्ताराने आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की हे आंतरराष्ट्रीय धोरण किंवा याची पार्श्वभूमी नेमकी कशी तयार झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय म्हणणार आहोत की परराष्ट्र धोरणाच्या द्वारे आंतरराष्ट्रीय संबंध याच्याविषयी माहिती सांगितली. परराष्ट्र धोरण म्हणजे काय,
तर पुढे बघा की याची पार्श्वभूमी. तर याची पार्श्वभूमी काय म्हणता येईल की आज ज्या जगात आपण राहत आहोत त्या जगामध्ये अनेक घटना घडत आहेत, घडामोडी घडत आहेत आणि त्याच्या घडामोडीमधून आकारास काय आलेलं आहे, हे जग आलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणूनच आजचे जग समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल. म्हणजे वर्तमान काळातील कुठलीही भांडणं असतील किंवा कुठल्याही अशा गोष्टी असतील की ज्याच्यावरती वाद निर्माण होतो, तर लक्षात घ्या एखाद्या घटनेवरती गोष्टीवरती जर वाद निर्माण होत असेल तर कुठलीही गोष्ट अचानक घडत नाही. त्या गोष्टीला कोणतं ना कोणतं तरी कारण असतं, लक्षात ठेवा. या जगामध्ये कुठल्याही गोष्ट जर घडायची असेल तर त्या गोष्टीला कारण असावं लागतं. कारणाशिवाय या जगात कुठलीही गोष्ट घडत नाही. एखादं वादविवाद असेल किंवा भांडण एखादं असेल तर त्यासाठी सुद्धा कोणतं तरी कारण असतं, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला थोडंसं काय करावं लागेल, इतिहासात जावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो की या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडी जर समजून घ्यायचं असलं तर मी सांगितलं की इतिहासात आपल्याला जावं लागतं. आता आपल्या या जगामध्ये म्हणजे या पृथ्वी तलावरती दोन भयंकर महायुद्ध घडले. एक पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध. जे पहिलं महायुद्ध आपण बघणार आहोत ते पहिलं महायुद्ध कधी घडलं तर 1914 ते 1918 या काळामध्ये काय झालेलं पहिलं महायुद्ध घडलेलं आहे. 1914 ते 2014 पर्यंत या महायुद्धाला काय झालेलं 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 14 ते 18 हे साल त्यानंतर 100 वर्ष पूर्ण झालेले साल होते, लक्षात ठेवा. या पहिलं जे महायुद्ध झालं ते युरोप खंडातील यामध्ये महत्वाचे देश याच्यामध्ये काय होते सामील झालेले आपल्याला दिसून येतात. एकूणच आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक व्यवस्थेत युरोपला या काळात महत्वाचं स्थान होतं, लक्षात ठेवा. म्हणजेच काय, जे इंग्रज लोक होते, जो युरोप खंड होता, आता जसं अमेरिकेला खूप मोठं स्थान आहे पूर्ण जगामध्ये, तसं काय होतं की पूर्वीच्या काळी युरोप खंड म्हणजे इंग्लंड आणि शेजारील जे देश होते त्या देशांना म्हणजे फ्रान्स असेल, इटली असेल, या देशांना युरोपामध्ये काय होतं मोठ्या पद्धतीने त्याला स्थान होतं, लक्षात ठेवा. मग बाकीच्या देशांना सुद्धा काय वाटायचं की आपल्याला सुद्धा खूप मोठेपणा मिळायला पाहिजे, म्हणजे आपलं सुद्धा वर्चस्व असलं पाहिजे, आपले सुद्धा काही वस्तू बाहेरच्या देशामध्ये गेल्या पाहिजेत असं त्यांना वाटत होतं, लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट काय होती की प्रत्येकाला आपलं साम्राज्य वाढवायचं होतं, साम्राज्य विस्तार करायचा होता. म्हणजेच काय की जसं भारत पाकिस्तान किंवा आज जर चायना तुम्ही बघत असाल की भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे रोज 3-4 किलोमीटर आत येण्याचा काय करते ते प्रयत्न करत असतं. पण भारतीय सेना काय करते ते प्रयत्न धुडकावून लावत असते, लक्षात ठेवा. मग जे पहिलं महायुद्ध झालं या महायुद्धामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये महायुद्धात जीवितहानी आणि वित्तहानी झाली. जीवितहानी म्हणजे काय तर खूप मोठ्या प्रमाणावरती लोक म्हणजे त्या ठिकाणचे सैनिक त्या ठिकाणी मारले गेले आणि ते युद्ध ज्या धर्तीवरती झालं म्हणजे ज्या जमिनीवरती झालं त्या जमिनीवरती असणारी वेगवेगळ्या प्रकारची जंगले असतील, शेती असतील किंवा त्या ठिकाणी छोटी मोठी घरं असतील तर ती सगळी राजधानी या युद्धामध्ये उद्ध्वस्त झालेली आपल्याला दिसून येतात. आणि दुसरी गोष्ट काय की आयुष्यामध्ये किंवा जगामध्ये तुम्ही बघायला गेलं की जेवढं आपण प्रेमानं जग जिंकू शकतो तेवढं युद्धानं जग जिंकू शकत नाही, लक्षात ठेवा. युद्ध म्हटलं की त्याला बंदूक, गोळ्या, बाकीचा सगळा दारुगोळा याचा खर्च येतो आणि तो खर्च आपण काय करतो, सरकार काय करतो, तो खर्च जनतेकडून वसूल करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे शेवटी त्रास कोणाला होतो, सर्वसामान्य जनता याच्यामध्ये भरडली जाते. त्यामुळं अनेक देश काय करत असतात की युद्ध करण्यापेक्षा सामंजस्याने काय करत असतात की प्रत्येक भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून कधीही युद्धाला काय केलेलं नाही, पहिल्यांदा प्रेफरन्स म्हणजे पहिल्यांदा त्याला युद्ध लगेच करायचं असं कोणीही करत नाही. पहिल्यांदा समजावून काय केलं जातं, त्यांना सांगितलं जातं किंवा हे आपण तुम्ही चुकीचं करताय आणि हे अशा पद्धतीने तुम्ही वागलं पाहिजे किंवा असं केलं पाहिजे असं काय करतात, एकमेक देश एकमेकाला सांगत असतात, लक्षात ठेवा. मग हे जर सांगितलं नाही किंवा एखादा ऐकतच नसेल तर कशाचा प्रसंग उद्भवतो, तर युद्धाचा प्रसंग त्या ठिकाणी उद्भवत असतो, लक्षात ठेवा. आणि या पहिल्या महायुद्धामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सैनिकांचा प्राण गेला. त्याच्यानंतर वित्तहानी म्हणजे सगळ्याच देशांचा आर्थिक कंबरड काय केलं मोडलेलं, लक्षात ठेवा. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा या युद्धामध्ये खर्च झालेला होता.
पण त्यानंतर या युद्धात सहभागी झालेल्या राष्ट्रांना सुद्धा खूप आर्थिक नुकसान सोसावं लागलं. या युद्धामध्ये सहभागी नसलेल्यांना सुद्धा काय केली, या युद्धाची झळ बसलेली आपल्याला दिसून येते, लक्षात ठेवा. आणि जिंकलेल्या व हारलेल्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोसळलेल्या, लक्षात ठेवा. म्हणजे जे राष्ट्र युद्ध जिंकलेले असेल त्यांना आनंद होत असेल की आम्ही युद्ध जिंकलो. पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ते जरी युद्ध जिंकले असले तरी सुद्धा त्यांच्या कितीतरी काय केलेले आहे की जवानांनी त्या ठिकाणी प्राण अर्पण केलेले आहेत, बलिदान दिलेलं आहे. ते परत येऊ शकतं का, तर नाही येऊ शकत, लक्षात ठेवा. मग ते युद्ध जरी जिंकलं असलं तर कितीतरी सैन्याची मोठी हानी होते. त्याच्यानंतर संरक्षण क्षेत्रावरती भरपूर मोठ्या प्रमाणावरती त्यावेळेला दारुगोळ्यावरती भरपूर मोठ्या प्रमाणावरती खर्च केलेला असतो. तो खर्च वसूल कुणाकडून करायचा हा प्रश्न ज्यावेळेला येतो तेव्हा लक्षात ठेवा, तुमच्यासारखे आमच्यासारखे सर्वसामान्य नागरिकांच्यावरती काय केला जातो, तो कर वसूल केला जातो, लक्षात ठेवा. म्हणून कोणताही देश सर्वसामान्य नागरिक अडचणीत येणार नाही याचा विचार काय करतं, प्रथम करत असतं, लक्षात ठेवा. आणि या दोन्ही जिंकलेले देश सुद्धा आणि जे हरलेले देश आहेत, जे हरले ते ऑलरेडी काय झालेले, अर्थव्यवस्था त्यांच्या कोसळल्या. पण जिंकलेले देश असून सुद्धा त्यांच्या सुद्धा अर्थव्यवस्था कोसळलेल्या आपल्याला दिसतात. तर जे पहिलं महायुद्ध झालं त्या पहिल्या महायुद्धामध्ये कोण कोण सहभागी होतं विद्यार्थी मित्रांनो सांगतो. त्याच्यामध्ये मित्र राष्ट्रे आणि मध्यवर्ती राष्ट्रे असे दोन त्याच्यामध्ये पार्ट होते, प्रकार होते. प्रकार म्हणण्यापेक्षा या दोन बाजू होत्या की मित्रराष्ट्र या हे जे नाव दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये कोण कोण होतं, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली आणि अमेरिका हे एका बाजूला होते. आणि जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, तुर्कस्तान, बल्गेरिया हे देश काय होते, एका बाजूला होते. आणि या दोघांच्या मध्ये काय झालं, या दोन गटांमध्ये काय झालेलं आहे, हे युद्ध झालेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीचं जे युद्ध झालं ज्याच्यामुळे जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावरती झाली, अशा पद्धतीचं युद्ध पुन्हा होऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे असा विचार सर्व राष्ट्रांच्या राज्यकर्ते जे होते त्यांच्या मनामध्ये येऊ लागला. आणि सर्व राष्ट्रांना असं वाटू लागलं की पुन्हा अशा पद्धतीचं युद्ध झालं नाही पाहिजे. मग काय करायला पाहिजे, तर त्यातून सर्व राष्ट्रांना असं वाटल्यानंतर त्यातून राष्ट्रसंघ व आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी चर्चा व वाटाघाटी करण्याचे एक महत्वाचं विचार म्हणजे किंवा व्यासपीठ ज्याला म्हणून ते बनलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय, युद्ध टाळणे ही राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी मानण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच कोणत्याही गोष्टीवरती दोन राष्ट्र जर भांडत असतील तर ती भांडणं होऊ नये आणि त्याची हानी जगाला राष्ट्रसंघ काम करत असते, लक्षात ठेवा. म्हणजे ती जबाबदारी त्या राष्ट्रसंघाची मांडण्यात आली. पहिलं महायुद्ध संपल्यानंतर युरोपमध्ये आणि युरोप बाहेर अनेक महत्वाचे बदल घडून आले. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ युरोपमध्ये पूर्वीचे साम्राज्य कोसळले आणि नवीन राष्ट्रे निर्माण आली. आता साम्राज्य कोसळले आणि नवीन राष्ट्रे निर्माण आले म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की जी काही साम्राज्यवादी व्यवस्था होती, म्हणजे मी एकटाच राजा आणि बाकी सगळी प्रजा आणि साम्राज्य विस्तार वाढवायचा, ही काही साम्राज्यशाही किंवा हुकुमशाही होती, ती नष्ट होऊन काय झाली की लोकशाही पद्धतीच्या आधारे, भले त्याच्यामध्ये थोडीशी हुकुमशाही असेल पण सर्व लोकांना विचारून निर्णय घेण्याची पद्धती काही राष्ट्रांमध्ये काय झाली निर्माण झालेली, ती नवीन राष्ट्र काय झाली विकसित झालेली आपल्याला दिसून येतात. पहिलं महायुद्ध झाल्यानंतर हा बदल झाला आणि युरोपमध्ये अनेक देशांच्या आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये वसाहती होत्या. त्यावेळेला 1914 ते 18 साली काय होतं की इंग्रजांच्या वसाहती म्हणजे इंग्रजांचं राज्य आपल्या भारत देशावरती होतं, लक्षात ठेवा. आणि भारत देशावरती राज्य होतं आणि 14 ते 18 हा जो महायुद्धाचा काळ होता त्यावेळेपासूनच काय झाले, भारतीय स्वातंत्र्याला जशी चळवळ, भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळी ज्या पद्धतीने सुरू होत्या तशाच आफ्रिका व इतर देशामध्ये सुद्धा त्यांचे लोक, त्या देशाचे मूळचे राहणारे लोक ते काय करत होते की बाहेरच्या देशातून जे आलेले आहेत त्यांच्या विरुद्ध लढण्याचा, ते वेगवेगळ्या प्रकारच्या हत्यारांचा किंवा योजनांचा अंमलबजावणी ते करत होते, लक्षात ठेवा. भारतामध्ये सुद्धा काय झालेलं, स्वातंत्र्य चळवळी सुरू झाल्या होत्या की आम्हाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करा, आम्हाला इंग्रजापासून काय करा,
इंग्रजांच्या या जोखडातून मुक्त करा अशा पद्धतीच्या घोषणा किंवा अशा पद्धतीच्या मागण्या सुद्धा होऊ लागलेल्या आपल्याला दिसून येतात. पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण झाला, परंतु राष्ट्रसंघाला युद्ध थोपवण्यात यश आले नाही. जर्मनी, इटली, स्पेन इत्यादी देशांमध्ये तर हुकुमशाही राजवटी अस्तित्वात आली. म्हणजेच काय तर पहिलं महायुद्ध संपल्यानंतर लोकांना वाटलं की लोकशाही पद्धतीने काय होईल की ही राष्ट्र चालतील, पण जर्मनी, इटली आणि स्पेन या देशामध्ये हुकुमशाही राजवटीला सुरुवात झाली. हुकुमशाही म्हणजे काय की एकटाच राजा असतो आणि राजा ज्या पद्धतीने हुकूम सोडेल त्या पद्धतीने खालच्या प्रजेने काय करायचं असतं, वागायचं असतं, लक्षात ठेवा. तर याची सर्व परिणिती कशामध्ये झाली तर दुसऱ्या महायुद्धामध्ये याची परिणिती झाली, लक्षात ठेवा. याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर जर्मनीमध्ये हिटलरच्या हुकुमशाहीचा काय झाला, उदय झालेला आपल्याला दिसून येतो. जर्मनीतील लोकशाही परंपरा बळकट असत्या तर असे झाले असते का, आणि हुकुमशाही राजवट अस्तित्वात येऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. एक लक्षात ठेवा, हुकुमशाही आणि लोकशाही याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. हुकुमशाहीमध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो, तर हुकुमशाहीमध्ये फक्त एकट्याच ऐकायचं असतं, बाकीच्यांनी त्यांच्या समोर कोणतेही विचार मांडायचे नसतात, लक्षात ठेवा. कोणत्याही पद्धतीच्या सूचना वगैरे द्यायच्या नसतात. हुकुमशहा ज्या गोष्टी म्हणेल त्या गोष्टी आपल्याला काय कराव्या लागतात, मान्य कराव्या लागतात, भलेही त्या चांगल्या असू दे किंवा वाईट असू दे. पण लोकशाहीमध्ये तसं नसतं, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. एखादा निर्णय जर सरकारने घेतला असेल, सरकारच्या मुख्य नेत्याने घेतला असेल, तर त्या निर्णयावरती दोन्ही सभागृहामध्ये चर्चा होते. चर्चा झाल्यानंतर त्याचा समाजावरती परिणाम काय होईल ह्या गोष्टींचं विचार मंथन केलं जातं आणि ते विचार मंथन केल्यानंतर त्यावरती निर्णय केला जातो, शिक्कामोर्तब केला जातो. पण हुकुमशाहीमध्ये अशा गोष्टी घडत नाहीत. राजा जसा बोलेल तसं प्रजेला वागावं लागतं, त्या राजाचंच आपल्याला काय करावं लागतं, ऐकावं लागतं. आणि त्याचं जर ऐकलं नाही तर तो आपल्याला काय करू शकतो, शिक्षा देऊ शकतो. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्याचं काम तो हुकुमशाह काय करू शकतो, त्याच्या मधून तो करू शकतो, लक्षात ठेवा. आणि अशाच पद्धतीचा एक हुकुमशहा जर्मनीमध्ये झाला, त्याचं नाव होतं हिटलर, लक्षात ठेवा. हुकुमशाही कशी निर्माण होते की तो जो हिटलर होता त्या हिटलरनं काय केलं की स्वतःच इव्हेंट म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट ज्याला म्हणतो की एखादा जर कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमामध्ये स्वतःचं नाव खूप उंच करण्याचं काम त्या हिटलरने केलं. त्याचबरोबर तो ज्या वेळेला जर्मनीच्या रस्त्यावरून जायचा तर जर्मनीच्या रस्त्यावरून जाताना दुतर्फा गर्दी त्या ठिकाणी व्हायची आणि त्यानं काय केलं की आपल्या भाषणाद्वारे म्हणजे त्याच्याकडे हिटलरकडे वक्तृत्व शैली ही अतिशय प्रचंड आणि दुसऱ्याच्या हृदयाचा ठाव घेणारी अशी वक्तृत्व शैली त्या हिटलरकडे होती. आणि त्या हिटलरनं काय केलं की दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष पसरवण्याचं काम केलं. म्हणजेच ज्यू धर्मीय जी लोक होती त्यांच्याबद्दल द्वेष पसरवण्याचं मोठ्या पद्धतीनं त्याचा आणि त्याच्या सहकार्याने काम केलं. आणि ते धर्मीय लोक कसे वाईट आहेत आणि आपले धर्मीय कसे चांगले आहेत किंवा आर्यवंश किंवा नॉर्डिक जो वंश म्हटला जातो तो कसा उच्च आहे हे हिटलरनं वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. हिटलरचे जे सहकारी होते ते सहकारी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत होते. कशा पद्धतीनं की एखादं खोटं वारंवार जर सांगितलं तर ते समोरच्या माणसाला ते खरंच वाटत असतं, लक्षात ठेवा. आणि त्यामुळं एखाद्या गोष्टी जर वारंवार सांगितलं की हे चांगलंच आहे, हे चांगलंच आहे, हे चांगलंच आहे तर त्याला चांगलंच दिसू लागतं. आणि एखाद्याबद्दल जर सांगितलं की हा वाईटच आहे तर त्याच्याबद्दल माणसाच्या दृष्टिकोनात तो वाईटच आहे असा परिणाम बघायला आपल्याला मिळत असतो. आणि हुकुमशहाचं वैशिष्ट्य असं होतं हिटलरचं की त्याला म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाला कुठे गेला तरी त्याला फोटोग्राफी करण्याचा छंद होता. तो स्वच्छता वगैरे कार्यक्रम तसे सुद्धा कार्यक्रम तो हिटलर करायचा. आणि शेवटी त्यानं काय केलं की लाखो ज्यूंची हत्या त्या हिटलरनं केलेली आहे, लक्षात ठेवा. म्हणजे धार्मिक द्वेष पसरवण्याचं काम काय केलेलं आहे या हिटलरनं केलेलं आहे. सर्वोच्च पदी हिटलरनं काय केलेलं आहे, इतर सर्व ज्या विरोधक होते त्या विरोधकांना कोणत्याही पद्धतीनं त्यांचे सरकारी किंवा त्यांचा कारभार हा पाडण्याचं काम काय करायचा, हा हिटलर करायचा. कोणत्याही पद्धतीचा विरोधक जर काय झाला
की त्याला विरोध करायला लागला किंवा तो विरोध करतोय असं जर दिसलं तर हिटलर काय करायचं की त्याला नेस्तनाबूत करण्याचे सर्व प्रयत्न हिटलर आणि त्याचे सहकारी काय करायचे त्यावेळेला करायचे. याच्यातूनच काय झाला, हिटलरचा उदय झाला. एखाद्या व्यक्तीला जर सर्वात जास्त उच्च स्थान घेत गेलं तर त्याच्यातला अहंकार काय जातो, वाढत जातो. अशाच पद्धतीचा हिटलर मधला अहंकार वाढत गेला. आणि लक्षात ठेवा, त्यानं 6 लाख ज्यूंची हत्या केली. एखाद्या धर्माबद्दल द्वेष असावा, किती असावा किंवा किती वाईट घडतं हे या हिटलरच्या उदाहरणामधून दिसलं. आणि त्यावेळेपासून संपूर्ण जगाला ठरवलं की अशा पद्धतीचे कोणतीही युद्ध करायची नाहीत. लक्षात ठेवा, हे दुसऱ्या महायुद्धानंतर. दुसरं महायुद्ध आपण बघणार आहोत. त्याआधी मी हिटलरचं तुम्हाला या गोष्टी सांगितल्या की आता ह्या हिटलरला रोखू का शकलं नाही कोणी, याचं कारण काय विद्यार्थी मित्रांनो, इथं एक दिलेलं आहे की लोकशाही परंपरा जर जर्मनीमध्ये बळकट असती तर हिटलर जन्माला आला असता का? तर विद्यार्थी मित्रांनो, हिटलर जन्माला आला नसता. कारण लोकशाहीमध्ये प्रश्न विचारले जातात आणि सत्तामध्ये जो असतो माणूस त्याला प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. लक्षात ठेवा, कारण सत्तेमध्ये जो बसलेला व्यक्ती असतो त्या व्यक्तीला बंधनकारक असतं. कारण जो सत्तेवरती बसलेला असतो त्याला सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याला सत्तेमध्ये बसवलेलं असतं आणि त्याची जर उत्तर त्याला देता येत नसली तर तो त्या पदावरती बसण्यासाठी लायक माणूस नसतो. लक्षात ठेवा. आणि या सर्व प्रश्न कोणी विचारू नयेत यासाठीच एक केलेली व्यवस्था म्हणजेच ही हुकुमशाही आहे. लक्षात ठेवा. आणि ही जर्मनीमध्ये जर लोकशाही परंपरा असती तर हिटलर उदयास आला नसता. लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न या ठिकाणी केलाय की हुकुमशाही राजवटी अस्तित्वात येऊ नयेत म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. पहिली गोष्ट विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की एखाद्या कोणत्याही व्यक्तीचा उदो करणं काय केलं पाहिजे, बंद केलं पाहिजे. लक्षात ठेवा की एखाद्या व्यक्तीचा खूप आपण जर उदो केला तर सगळ्यांच्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी काय होते की तीव्र प्रकारची प्रेमाची भावना निर्माण होते. मग तो व्यक्ती कशा पद्धतीनं वागायला सुरू करतो, विक्षिप्तपणे तो वागू शकतो. लक्षात ठेवा. आणि पुन्हा त्याच व्यक्तीचं काय करावं लागतं, आपल्या सगळ्यांना ऐकावं लागतं. छोट्याशा चुकीपायी किंवा छोट्याशा आपण जर त्याचं कौतुक जास्त करत गेलो तर त्याच्यामधला अहंभाव काय करत जातो, वाढत जातो आणि त्याच्यामधून हुकुमशहा निर्माण होतो. आणि सर्व निर्णय घेण्याची क्षमता जर त्या माणसामध्ये आली तर लक्षात ठेवा त्याने घेतलेला निर्णय आपल्याला काय करावा लागतो, आपल्याला अंमलात आणावा लागतो. आणि भारत देशामध्ये सुद्धा भारत देशामध्ये एक चांगली गोष्ट आहे की भारत देशामध्ये लोकशाही व्यवस्था आहे, इथं हुकुमशाही व्यवस्था नाही. कोणताही सरकारने निर्णय घेतला तर निर्णय घेतल्यानंतर त्याच्यावरती जनता आवाज उठवते, त्याला विरोध करते. विरोध दडपण्याचं काम सरकार कधीही करत नाही. लक्षात ठेवा. आणि तसं जर केलं तर त्या ठिकाणी जनता पेटून उठते आणि ते सरकार काय करते, पाडून टाकते. ही भारताच्या लोकशाहीची ताकद आहे. तुमचा भविष्यात गेल्यानंतर तुम्ही मताधिकार गाजवणार आहात. मतदान हा शब्द मी वापरत नाही तर मताधिकार हा शब्द वापरतो. तर मताधिकार ज्या वेळेला तुम्ही वापराल, तुमचा मत देण्याचा अधिकार ज्यावेळेला तुम्ही वापराल तेव्हा योग्य व्यक्तीला निवडून देण्यासाठी खरंच तो लायक उमेदवार आहे का हे बघून तुम्ही काय करायचं आहे, त्या व्यक्तीला मत द्यायचं आहे. तरच आपली लोकशाही काय करू शकते, बळकट होऊ शकते. आणि हुकुमशाही ही अस्तित्वात येऊ शकत नाही. लक्षात ठेवा. हुकुमशाहीमध्ये डोळे झाकून एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला जातो की हा व्यक्ती आहे, हा व्यक्तीच आमचं भलं करणार आहे, इतर कुणीही आमचं जगात भलं करू शकत नाही, अशी भावना ज्या वेळेला व्यक्त होण्याचा मार्ग येतो आणि ज्या वेळेला आपलं सगळं सोडून आपण एखाद्या व्यक्तीवरती म्हणजे त्या नेत्यावरती आपण अवलंबून बसतो की जे काही करेल देशाचं भलं तो हाच माणूस करेल, बाकी कुणाचीही लायकी नाही किंवा कोणीही करू शकत नाही असं जर म्हणेल तर ती गोष्ट चुकीची आहे. ती लोकशाहीला मारक आहे. लक्षात ठेवा. लोकशाहीमध्ये प्रत्येक निर्णय हा चर्चेने काय केला पाहिजे, सोडवला पाहिजे आणि चर्चा करूनच त्यावरती निर्णय घेतला पाहिजे. आणि सर्वसामान्य लोक त्या निर्णयामुळे त्यांच्या जीवनामध्ये आणि राहणीमानामध्ये काय बदल होतात याच्यावरती विचार विनिमय झाला पाहिजे. कारण हुकुमशाही राजवटीमध्ये अशा पद्धतीचं कोणत्याही प्रकारच्या चर्चा किंवा विचार विनिमय होत नाही. लक्षात ठेवा. आणि लोकशाहीमध्ये सर्वसामान्य लोकांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल एखादा निर्णय घेतल्यानंतर, तर त्या निर्णयामुळे कोणकोणत्या अडचणी निर्माण होणार आहेत आणि त्यावरती सरकारनं कोणकोणत्या उपाययोजना करायच्या या सर्व गोष्टींची चर्चा सदनामध्ये होत असते. लक्षात ठेवा. त्यामुळे हुकुमशाही ही जेणेकरून कोणत्याही देशात किंवा कुठंच हुकुमशाही काय करावी नसावी असं आपलं
मत आहे, आपल्या सगळ्यांचं मत आहे, लक्षात ठेवा. आता बघा पुढे दिलेलं आहे की युद्धास प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण केला, परंतु युद्ध थोपवण्यात राष्ट्रसंघ अपयशी ठरले. राष्ट्रसंघाने युद्ध टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या होत्या. म्हणजेच का की याच्यामध्ये दिले की पहिलं महायुद्ध झालं, त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध पुढे शिकवणार आहे आणि त्याच्यानंतर हा प्रश्न आपण घेऊया, लक्षात ठेवा. दुसरं महायुद्ध कधी झालं तर 1939 ते 1945 या कालावधीमध्ये दुसरं महायुद्ध झालं, ज्या वेळेला चेडेजाव चळवळीला भारतामध्ये सुरुवात झालेली होती आणि स्वातंत्र्याच्या जवळपास आपण चाललेलो होतो, लक्षात ठेवा. 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि 1939 ते 45 पर्यंत काय झालेलं, हे दुसरं महायुद्ध चालू होतं, लक्षात ठेवा. पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरं महायुद्ध अतिशय संहारक होतं, लक्षात ठेवा. म्हणजे खूप नुकसान करणारं हे दुसरं महायुद्ध होतं. या युद्धात अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आलेला होता, लक्षात ठेवा. या युद्धामध्ये जे सहभागी राष्ट्र होतं त्या सहभागी राष्ट्रांवरती पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळलं. म्हणजेच पहिलं महायुद्ध 1914 ते 18 साली झालं आणि नुकतीच 10-20 वर्ष ओलांडतायत तोपर्यंत दुसरं महायुद्ध समोर येऊन थोपलं आणि त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये जे काही तंत्रज्ञान विकसित झालेलं त्या तंत्रज्ञानाचा वापर करून काय केलेला आहे की या दुसऱ्या महायुद्धात केलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जीवित हानी झालेली आहे, वित्त हानी झालेली आपल्याला दिसून येते, लक्षात ठेवा. या दुसऱ्या महायुद्धामध्ये कोण कोण सहभागी होतं तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये मित्र राष्ट्रे आणि अक्षर राष्ट्रे याच्यामध्ये सहभागी होती. त्याच्यामध्ये मित्र राष्ट्रामध्ये कोण होतं तर ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, त्याच्यानंतर न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत युनियन, चीन, अमेरिका हे देश होते आणि अक्षर राष्ट्रामध्ये जर्मनी, जपान आणि इटली हे 3च राष्ट्र होती. आता भारत मित्र राष्ट्रांच्या मध्ये काय गेला याचं कारण सांगतो विद्यार्थी मित्रांनो की भारत मित्र राष्ट्रांच्या मध्ये जाण्याचं एकमेव कारण म्हणजे काय की भारताने अशी मागणी केली होती की आम्ही तुमच्या सोबत युद्धात ब्रिटन म्हणजे इंग्रजांच्या सोबत आम्ही लढायला तयार होऊ, पण तुम्ही आम्हाला काय केलं पाहिजे, आम्हाला स्वातंत्र्य तुम्ही दिलं पाहिजे आणि इंग्रजांच्या गुलामीतून म्हणजे तुमच्या गुलामीतून आम्हाला तुम्ही मुक्त केलं पाहिजे. या अटीवरती भारत काय केलेला त्या ठिकाणी लढायला गेलेला होता, लक्षात ठेवा. त्यानंतर भारताचे जे काही सैन्य होतं, ब्रिटिश सैन्य असेल, भारतीय सैन्य होतं, हे सुद्धा त्या युद्धामध्ये सहभागी होतं. अक्षर राष्ट्रामध्ये जपान, जर्मनी, इटली हे सहभागी होतं. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचा महत्वाचा सहभाग होता. अमेरिका ही सर्वात हुशार राष्ट्र आहे, लक्षात ठेवा. त्यांच्या जमिनीवरती आजपर्यंत त्यांनी एकही युद्ध केलेलं नाही, लक्षात ठेवा. जे काही युद्ध झालं ते युरोपीय आणि आशिया खंडामध्ये काय झालेलं आहे, हे युद्ध झालेलं आपल्याला आढळून येतं. म्हणजे सर्वाधिक जास्त नुकसान कुणाचं झालेलं आहे तर आशिया आणि युरोप खंडाचं सर्वाधिक जास्त नुकसान झालेलं आहे. अमेरिका खंड किंवा अमेरिका हा देश आहे याचं आर्थिक थोडंसं नुकसान झालेलं आहे, पण याने जे काही तंत्रज्ञान विकसित केलं ते तंत्रज्ञान दोन्ही देशांना काय केलेलं आहे की मिळालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ज्या काही अनुभव असतील वगैरे या गोष्टी अमेरिकेनं निर्माण केल्यानंतर त्या जपानवरती काय केलं, 2 अनुभव टाकले. आपण बघितलं की हे युद्ध संपवण्याची तयारी अमेरिकेनं सुरू केली, अणुबॉम्ब निर्मिती केली आणि हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवरती पहिला बॉम्ब 6 ऑगस्टला टाकला. म्हणजे आजच तारीख आहे 6 ऑगस्ट. आज 6 ऑगस्ट 1945 रोजी म्हणजे आज 2020 साल आहे. आजच्याच तारखेला 6 ऑगस्ट 1945 साली अमेरिकेनं हिरोशिमावरती बॉम्ब टाकला आणि 9 ऑगस्ट 1945 ला नागासाकी या शहरावरती काय टाकला, अणुबॉम्ब त्या ठिकाणी टाकलेला दिसून येतो. ह्या अणुबॉम्बनं या 2 अणुबॉम्बनी एवढं मोठं नुकसान केलं की जपान आणि जर्मनीने तात्काळ शरणागती पत्करली. जर्मनीच्या पराभवानंतर आशियामध्ये जपानच्या पराभवानंतर दुसरं महायुद्ध संपलं. या युद्धाचा परिणाम एवढा झाला, लक्षात ठेवा, आजही आज 2020 सालात तिथं साधं गवत सुद्धा काय करत नाही, उगवत नाही. तिथं आजही मुलं जन्माला येताना लुळी पांगली मुलं जन्माला येतात. जसं भारत देशामध्ये 84 साली गॅस गळतीची दुर्घटना, भोपाळ गॅस गळती तुम्ही वाचला असेल का नाही माहित नाही, तर भोपाळ गॅस वायू गळती ज्यावेळेला झाली होती
त्यावेळेला त्या भोपाळमध्ये जी आजही जन्मलेली मुलं आहेत ती आजही एकाला जन्मल्यानंतर डोळा नसतो, एक पाय नसतो किंवा ती अपंग जन्मतात. काय करतात, ती अपंग म्हणजे आता त्याला शब्द वापरतात की दिव्यांग, ती काय करतात आता जन्म घेतात. लक्षात ठेवा. मग अशा पद्धतीचं नुकसान हे तर भोपाळ गॅस गळती दुर्घटना होती, पण तिथं अनुभव टाकलेला विद्यार्थी मित्रांनो, अनुभव टाकल्यानंतर आज कितीतरी वर्ष झाले तर तिथल्या लोकांना आजही त्याचा त्रास होतो. त्यांच्या डीएनए मध्ये बदल झाला, त्यांना आजही त्रास होतो. लक्षात ठेवा. म्हणजेच युद्ध हे काय असतं की सगळ्याच गोष्टीचं उत्तर नसतं, सगळ्या गोष्टी शांततेने मिटवायच्या असतात. लक्षात ठेवा. आणि प्रेमानं जग जिंकायचं असतं.